नमस्कार, मी सालम दलवाई। कोकणात सगळीकडे शिमगोत्सव सुरू झाला आहे। ढोल ताशांचा ताल आसमंतात घुमत आहे आणि त्या मंत्रमुग्ध तालावर भक्तगण पालखीसोबत नाचत आहेत। त्याचबरोबर पवित्र रमजान महिना देखील सुरू झाला आहे। काही दिवसांपासून आपण बातम्यांमध्ये बघतोय की उत्तर भारताकडे होळी आणि शुक्रवारचे नमाज एकत्र आल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण झाल्याचे किंबहुना निर्माण केल्याचे सातत्याने दाखवले जात आहे। पण भारताच्या या भागात या दोन्ही संस्कृतींचा एक अनोखा असा पवित्र संगम आपल्याला अनुभवायला मिळतो। तर आज रमजान महिना आणि शिमगा या दोन्हींचे सहअस्तित्व पाहण्यासाठी आपण आलो आहोत चिपळूण तालुक्यातील गोळकोट या गावात। येथे आज श्री करंजेश्वरी देवींची पालखी मुस्लिम मोहल्ल्यात येणार आहे। मुस्लिम समुदाय तिचा आतुरतेने वाट पाहत आहे। परधर्मीय संस्कृतीचा आदर जो आपण वर्षानुवर्ष राखत आलो आहे तो आपण या माहितीपटात पाहूया, ज्याचं नाव आहे द कोकण स्टोरी। शिमगा उत्सव आज चालू होतोय आणि आताच पालखी ही देवळाकडून चौगुले यांच्याकडे आरतीसाठी येते। या शिमग्याचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं ऐक्य असणारा असा शिमगा आहे। आणि आता प्रथमतः चौगुल्यांची मानाची आरती होईल आणि इथून पुढे शिमग्याला सुरुवात होईल। ही अनेक वर्षांची परंपरा आहे। फार पूर्वी ह्या घराण्याकडे देवस्थानचे दागिने होते आणि त्यामुळे त्याच्यानंतर ते दागिने देवस्थानकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांचा सन्मान म्हणून आपण इथं दरवर्षी जी पालखी आहे ती पालखी इथे ते चौगुल्यांची आरती होते आणि आपल्या शिमग्याला पुढे सुरुवात होते। ही अनेक वर्षाची परंपरा ही देवस्थाननी पण राखून ठेवली आणि चौगुले ह्या कुटुंबियांनी पण राखून ठेवले। तर या सर्व लोकांचा आम्ही आभार मानतो। भाई का माझ्या माहितीनुसार कडक पालन करणारे धार्मिक मुसलमान आहेत आणि आता रमजान महिना देखील सुरू आहे। तुमचा रोजाही असेल तरी सुद्धा इथे उपस्थित राहून तुम्ही पालखीचा सन्मान केलात आणि तुमची परंपरा जपली, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? अल्हम्दुलिल्लाह, मी मुसलमान आहे आणि मी रोजाचं पण पालन करतो, नमाजचंही पालन करतो। पण आमचा मजहब काय द्वेष करायला सांगत नाही। आम्ही एकासोबत झालो आहे आणि एकासोबत राहायची आमची परंपरा आहे आणि आम्हाला शिकवलं गेलं की मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा। एकमेकात सोबत राहायचं आहे, एकमेकासाठी उपयोग पडायचा आहे, हे तर जिंदगी आहे आणि ह्याच्यासाठी जगण्याचं आहे। शिमग्याच्या आणि रमजानची मनपूर्वक शुभेच्छा। थँक्यू। आपली काही मंडळी जी आहे जी कोकणातली नाही आहे तर त्यांना तुम्ही सांगू शकता का की शिमगा आपल्याकडे कसा साजरा केला जातो?
प्रथमतः शिमगोत्सव म्हणजे एरवी वर्षभर आपण मंदिरामध्ये जातो, मंदिरामध्ये तो देवाला भेटतो, तो देवासाठी काहीतरी घेऊन जातो आणि देवाकडे मागणी मागतो, देवाकडे इच्छा प्रगट करत असतो. तर शिमगोत्सव हा एकमेव असा सण आहे कोकणामध्ये की या वेळेला देव पालखीमधून निघतो आणि प्रत्येकाच्या घराघरात येतो, प्रत्येकाच्या घराजवळ येतो आणि प्रत्येक भाविक आपली इच्छा त्या देवासमोर मांडून त्या देवाची देखील सेवा करतो आणि त्याच्याकडनं आपला नवस काय होतो जिंकण्याची विनंती करतो. हे शिमगा पूर्वी किती वर्ष, जसं 8 वर्षापासून सांगितलं की हे देवीचं काम चालू आहे आणि आमच्या घरी मी स्वतः 100 वर्षापासून माझ्या वडिलांची वय 90 वर्ष होती आणि वाढून गेले. काय मी इथे येते, त्याच्या आधी आमचे काका होते, आजोबा होते, पणजोबा होते, त्या काळात सुद्धा इथं पालखी आलेली आहे. आणि जुन्या लोकांनी ही हिंदू मुस्लिम एकता ठेवून इथं पालखीला इथं मान देऊन इथं येऊन तिची ओटी बोलून ती हमेशा जशी जाती आणि ती सध्या आम्ही अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे. आणि इथं पालखी येते, लोक येतात आणि तसा ओटी निघते आणि सन्मानाने इथून ती परत जाते. आणि ही पालखी येणं ही हिंदू मुस्लिम लोकांसाठी एक मिसाल आहे. आणि ह्याच्याबद्दल मी हे सांगेन की लोकांनी ह्याबद्दल विचार केला पाहिजे की आज पॉलिटिकल इश्यू होतात आणि लोक आमचा देश झगडे करतात. तर त्याबद्दल इथं येऊन लोकांनी बघा, हे गोलकोटची शिमगा येऊन बघा की गोलकोटच्या शिमग्यात कसे लोक येऊन मिळतात, एकामेकाशी मिळतात, एकामेकाच्या गळ्या लागतात. हिंदू मुस्लिम हे सर्व भावना विसरून एकामेकाच्या गळ्या लावून हे शिमग्याचा जो सण आहे त्याला पूर्ण करतात. पण हल्ली आपण बघतोय की एककल्ली लोकांची संख्या वाढत चालली आहे. तर आमच्यासारख्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल की हा जो जातीय सलोखा आहे तो राखण्यासाठी? माझा संदेश हाच असेल की आमच्या समक्ष जसे माझ्या आजोबांजवळ लोकांनी केली, जी लोक होते माझे आणि बाकीचे लोक जसे हिंदू मुस्लिम लोकांनी एकत्र येऊन शिमगा आज वर्षापूर्वापासून पूर्णपणे चांगल्या स्थितीत करत राहिलं आणि मिलनचं हे त्या दोघांचं मिलन होत राहिलंय आणि चांगल्या प्रमाणे हा शिमगा होत राहिलाय. तसंच मी येणाऱ्या पिढीला पण हे माझा मेसेज देईन की एकत्र होऊन नेहमी एकत्र राहा आणि एकत्र होऊन हा शिमगा हमेशा बाकी राहायला पाहिजे, याचा माझा मेसेज आहे. बघितलं की पालखीचा मुसलमान मानकऱ्यांनी इथे सन्मान केला आहे आणि अतिशय सहजपणे आणि आदरपूर्वक हिंदू समाजातल्या चालीरीतीत त्यांचा सहभाग दर्शवला आहे, जो की आपल्याकडच्या एकोपाचे प्रतीक आहे. तर याबद्दल आपले काय मत? आम्ही जे बघितलेलं आहे आमच्या कमी वयामध्ये ते एवढंच आहे की सोमेश्वरी श्रीदेवी परमेश्वरीची शिमगोत्सवासाठी जेव्हा पालखी बाहेर निघते तेव्हा पहिल्यांदा ती या मशिदीच्या शेजारी असलेल्या चौघडांच्या घरी येते. इथे त्यांच्याकडे परवानगी मागितली जाते की शिमगोत्सवाला सुरुवात करायची का. हे जेव्हा हो म्हणतात त्या वेळेला पालखी इथून पेटमापमध्ये स्वतःच्या माहेरी जातात. पेटमापमध्ये माहेरी जाण्यापूर्वी ही किल्ल्यावर जाते. किल्ल्यावर रेजाई देवीचं मंदिर आहे, तिथे भेट होते, तिथे जगतापांची ओटी होती, ती देखील मानायची होती. पण सर्वात आधी मानायची ओटी ही चौघडांच्या घरी मोठी जाते. आणि एक प्रकारे हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाचा एकोपा त्या ठिकाणी जपला जातो. ज्या वेळेला आमची पालखी 14 तारखेला म्हणजे 4थ्या दिवशी जेव्हा पेटमापमधून फिरून पुन्हा गोलकोटला येते, मशिदीच्या जगावरून जेव्हा जाते तेव्हा देखील मशिदीचं इथली शांतता बंद होणे यासाठी आमचे ढोल बंद केले जातात. आणि पुढे देखील आता इथून गोलकोट पेटमापमध्ये आपण देखील अनेक मुस्लिम वस्त्यांमधून पालखी जाते. कधी असं होत नाही की मुस्लिमांच्या घराच्या बाजूने पालखी जाते आणि मुस्लिमांच्या घरातल्या रहिवाशांनी बाहेरचा लाईट बंद केला. ती लोक डबल लाईट लावतो का भोईराजांना पालखीच्या सोबत जाणाऱ्यांना उजेड दिसला पाहिजे, रस्ता स्वच्छ करतील. रांगोळी काढता येत नसेल त्यांना तर रस्ता नक्की स्वच्छ करून ठेवतील की पालखी म्हणजे कंडिशनर तुम्ही बाय म्हणतात ज्येष्ठ मंडळी पाय जाते आमच्या घरात, रस्ता स्वच्छ ठेवतात. आणि कोणत्याही प्रकारचा वाद कधी भांडण त्यांचा या आतापर्यंतच्या अनेक वर्षाच्या इतिहासात अनेक वर्षाच्या शिमगोत्सवामध्ये कधी ऐकायला मिळालं. म्हणजे चौगुले हे देवीचे पहिले मानकरी असं आपल्याला म्हणता येईल. तर आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांनाच विचारूया की इथल्या हिंदू मुस्लिम साख्याबद्दल आपले काय मत आहे. जसं महेंद्राने सांगितलं की वर्षापूर्वी जेव्हापासून पालखी येते, शेकडो वर्ष होऊन गेले, तेव्हापासून पालखी येते आणि हिंदू मुस्लिम एकत्र राहून आणि एकत्र हा सण पूर्ण करतात. कधीही ह्याच्यामध्ये सगळं लफडं कधी काय झालेलं नाही आणि एकत्र बनवून हा सण पूर्ण करणार आणि ह्याच्या पुढे असं राहील याची मी अपेक्षा करतो. श्रीदेव सोमेश्वर श्रीदेवी कंजेश्वर देवस्थान हे पेटमाप गोलकोट आणि मजरी काशी हे तिन्ही ठिकाणचं ग्रामदेवत आहे. असं असलं तरी देखील ही पटवर्धन गोळे दीक्षित अशा ब्राह्मण कुलातील लोकांची ही कुलदेवता आहे. आणि ह्या कंजेश्वरी देवस्थानला फार पूर्वीपासून 8व्या दशकापासून ह्या देवीचं अस्तित्व आहे. कारण पटवर्धन कुलातील लोकांची नावं
त्या 8व्या दशकापासून आहे आणि त्यामुळे त्यांची कुलदेवता जी आहे ती त्यापूर्वी निश्चितपणे अस्तित्वात असली पाहिजे. त्यामुळे ह्या देवस्थानाला अनन्य साधारण पुराणकाळापासून महत्त्व आहे. तर जी गोविंदगडाला शिवाजी महाराजांनी देखील भेट दिलेली आहे अशी देखील पुरातन ज्या माहिती आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे. या देवीचा जो शिमगा आहे हा शिमगा हा एक आगळावेगळा शिमगा आहे आणि ह्या शिमग्याच्या दिवशी जेव्हा पालखी देवातून या शिमग्यासाठी बाहेर पडते त्यानंतर ह्या चौगुले कुटुंबियांकडे ही मानाची आरती दरवर्षी केली जाते. ही परंपरा गेले शेकडो वर्ष ही जपली गेली आहे. या कुटुंबियांकडे देवस्थानचे काही दागिने हे होते आणि त्यांनी ते जतन करून ठेवले. त्यांच्याकडे त्याचा दावा होता. ते सन्मानपूर्वक त्यांनी देवस्थानकडे दिल्यामुळे त्याच्या सन्मानापोटी हे देवस्थान दरवर्षी इथे आरती त्यांची आरती स्वीकारली जाते आणि त्यानंतर या शिमग्याला सुरुवात होत असते. आपण नेहमी पाहत असाल की मुस्लिम धर्मीय देखील या देवस्थानच्या विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित असतात. त्याचबरोबर कोणती अडीअडचण आली तर जसा कोणताही धार्मिक आपल्या देवतेकडे किंवा आपण ज्याला मानतो त्या शक्तीकडे दावा करतो त्याचप्रमाणे अनेक मुस्लिम लोक देखील देवस्थानमध्ये आपले परदेशी लोक गेलेले असतील तर त्यांच्या तिथं असण्याला त्यांच्या आरोग्याला चिंतनासाठी म्हणून नेहमी आपल्याला या देवस्थानमध्ये मुस्लिम लोकांचा पण वावर दिसतो. असा हे वेगळा विश्वास देवतेवरती आहे. आणि हा शिमगा हा इथून सुरुवात झाली. याच्या पुढे त्याच्यानंतर ही पालखी आता गोविंदगडाकडून पेठमापात जाईल आणि पेठमापात 1.5 दिवस असेल आणि त्यानंतर शरणं काढण्याचा एक वेगळा कार्यक्रम असतो जिथे शरणं ही आदल्या दिवशी भाविकांच्या मनामधल्या काही गोष्टी आहेत. आपलं परदेशी जाणं होईल की नाही, आपला धंदा एखादं यश मिळत नाही ते मिळेल की नाही, आपल्या एखाद्याला अपत्य होईल की नाही, अशा पद्धतीचे मनामध्ये ज्या गोष्टी असतात त्या फलद्रूप होतील की नाही याच्यासाठी देवतेचा आपल्याला कौल मिळतो की नाही हे पाहण्यासाठी त्याला शरण म्हणतात. ज्याच्यामध्ये एक नारळ हा पूर्व फडक्यामध्ये नारळ ठेवलेला असतो आणि काही वस्तू असतात पण त्या व्यक्तीचं नाव असतं. पेठमापामध्ये एक भाटण म्हणून परिसर आहे शरण मैदान जिथे हे शरण भाविक स्वतःच्या हाताने ते पुरून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी पालखीची जेव्हा जत्रा असते त्यावेळेला पालखी ही तिथून त्या भागात फिरते आणि आपण हा कार्यक्रम पाहाल तर आपल्या लक्षात येईल की शरण हे कसं निघतं हे समजत नाही आणि ज्यांची शरण निघतात त्यांचे त्या भाविकांचे कौल हे निश्चितपणे त्यांच्या ज्या मनातील गोष्टी आहेत त्या पूर्ण झाल्याचं आपल्याला वर्षभरामध्ये पाहायला मिळतं आणि ते लोक या नवस्फूर्तीसाठी देवस्थानकडे येत असतात. हा असा अनेक वर्षाचा अनुभव देवस्थानकडे. उपस्थित सगळ्यांना नीट माहिती पुरवली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. ब्रजेश्वरी माते की जय. गेल्या काही वर्षांपासून घुसटलेल्या विचारांचे आणि जातीवादाचे पारडे आपल्याला जड दिसून येते. पण अशा काळात सुद्धा सर्व धर्म समभाव हे सिद्धांत कोकणाच्या कणाकणात रुजले आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि आपण एक लक्षात घेतले पाहिजे की ह्या गावची ही अनोखी रीत हा एक अपवाद मुळीच नाही तर केवळ एक उदाहरण आहे आणि अशी अनेक उदाहरणे कोकणाच्या कोपऱ्या कोपऱ्यात आपल्याला मिळतील ही माझी खात्री आहे. सर्व धर्म समभावाने वागणे हीच ज्योतिबेची शिकवण, हेच हमीदचे सांगणे. जय हिंद, जय महाराष्ट्र.